ग्रामदैवत राजा शिवछत्रपती बलकेशरी गंधामा शिवरायांचा छंद मुखामध्ये नावघोष जगदंब जगदंब छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मनाचा मुद्रा ज्या मराठी भाषेने तुम्हा मला आदर दिला ही भाषा श्रीकृष्णाने सांगितलेली अर्जुनाला भगवद्गीता ही तुम्हामांची मातृभाषा ही मातृभाषा अभंगवाणी अभंग गातातून गायलेली संत तुकारामान संत ज्ञानेश्वरांची मातृभाषा ही मातृभाषा स्वराज्य निर्मितीसाठी दिलेला जिजाऊ मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना शब्द त्यांच्या मुखातून निघालेली ही मातृभाषा निसर्गाच्या रम्य वातावरणात गायलेली लता मंगेशकर प्रल्हाद शिंदेच्या गायलातून गायलेली ही मातृभाषा तुम्हा आम्हाला अक्षरशः क्रिकेटनं वेळ लावला त्या बॅट आणि चेंडूची क्रिकेट नाही मातृभाषा अल्ला तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। बघा शतरक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे। साईरक्षा कंट्रक्शन अकोली स्वप्नील आपण लगेच शतरक्षण रचना त्वरित करावी आणि गौरी स्पॉट नेवाली आमच्या कमिटीची नियमावली आहे। नियम क्रमांक 1 पंचांचा निर्णय अंतिम निर्णय मानला जाईल। नियम क्रमांक 2 या स्पर्धेमध्ये ज्या संघाने सहभाग घेतलेला आहे एखाद्या संघाने जर गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न केला त्या संघाला मात्र या स्पर्धेतून बाद केले जाईल आणि पुढील वर्षी आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकामध्ये त्या संघाला सहभाग घेता येणार नाहीये। दोन्ही क्रिकेट संघांसाठी एक एक रिव्ह्यू असणार आहे आणि रिव्ह्यूचा वापर मात्र तुम्हाला एकदाच केला जाणार आहे। हाईट फॅक्टरसाठी तुम्हाला रिव्ह्यू दिला जाईल आणि त्याचबरोबर रनआउटसाठी तुम्हाला रिव्ह्यू दिला जाईल मात्र वापर तुम्हाला एकदाच करता येणार आहे। हा हाईट फॅक्टर म्हणजे तुम्ही समजा बिमरसाठी हा रिव्ह्यू असणार आहे आणि गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न एखाद्या संघाने केला आणि सामना 5 षटकांचा असेल 5 षटकामध्ये तुम्हाला कंपल्सरी 4 षटक कंपल्सरी 20 मिनिटांपूर्वी तुम्हाला हाताळणं गरजेचं आहे आणि चेसिंग खऱ्या अर्थाने कंपल्सरी असणार आहे। बघा याची नोंद प्रत्येक संघातील खेळाडूंनी घ्यायची आहे। चला पहिल्या सत्राकडे आपण वळणार आहोत। तत्पूर्वी पहिल्या सत्रासाठी पुन्हा एकदा सौरभ यांच्याकडे आपण वळूया। बळ गणपती बाप्पा मोरया। जाऊया मॅच कडे। नाणेफेकी जिंकली। नाणेफेकी जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आरसीसी भगत वाली टीमनं आणि फिल्डिंग साठी गावदेवी अकोर्ली दोन्ही टीमना देऊयात आमच्या मुख्य व्यासपीठाच्या मान्यवरांकडे मनपूर्वक शुभेच्छा। पंचांचा ग्रीन सिग्नल मॅचला सुरुवात प्रारंभ करूया शुभारंभ आणि गोलंदाजीसाठी सज्ज झालाय पहिलं षटक पॉवर प्लेचं आकाश। पहिला बॉल पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये हलकासा अपील बॅटचा कडा विकेट कीपर जजिंग पहिल्या विकेटवरती पहिल्याच बॉलवरती पहिला विकेट फलंदाज बाद। विकेट आकाशला मिळालाय फलंदाज बाद झालाय। मैदान अमित केनी पहिल्याच बॉलवरती यष्टीरक्षकाच्या माध्यमातून हा झेल पकडला गेला। पंचांच्या भूमिकेत बैनपंच सँडी पालकर सरांना तुम्ही पाहताय त्याच्यानंतर सुनीलजी तांडेल सर हे 2 नामांकित पंच। नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये आलाय तो सागर घरतला तुम्ही पाहता पहिल्याच बॉलवरती पहिली सफलता प्राप्त केली आहे। गोलंदाज आकाश खूप चांगला बॉल पडल्यानंतर हलकीशी एज लागून विकेट कीपरने त्याचं काम पूर्ण केलं। पॉवर प्लेचं हे पहिलं षटक चांगली दर्जेदार स्पर्धा ही रायगडची क्रीडा नगरी या रायगडनं तुम्हाला काय दिलं या रायगड छत्रपती शिवाजी महाराजांचं पायगुण लागलेलं हे रायगड आणि भव्य दिव्य क्रिकेटची आज मेलावा तुम्ही पाहता नेवालीच्या क्रीडा नगरीमध्ये। हा फटका शॉर्ट बॉल चाललाय सरळ फाईन लेग बॉडीलाईच्या बाहेर आल्या सागरच्या बॅटमध्ये हा पहिला दमदार दर्जेदार चौकारच्या संगीत डीजेच्या माध्यमातून चौथ्यांदा विधानसभेवरती दर्जेदार कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचं हे संगीत। षटकातील पुढचा बॉल हा बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आल्या चौकार दाखवला त्याच्यानंतर या बॉलवरती हा बॉल थोडा खाली ठेवला आकाशनं डॉट बॉल पहिल्या बॉलवरती विकेट दुसऱ्या बॉलवरती चौकार त्याच्यानंतर हा येणारा डॉट बॉल तुम्ही पाहता। क्षेत्ररक्षकाची भूमिका लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण लॉंग ऑन लॉंग ऑफ या षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला।
रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम पुन्हा एकदा सज्ज होईल. आकाशला तुम्ही पाहता पहिला सामना, चांगली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. हा बॉल पडल्यानंतर बॅटचा फेस ओपन केलाय, तुम्ही हा रिप्ले पाहता. षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. फुल टॉस होता, फायदा उचलू शकले नाहीये, व्यवस्थित बॅट वरती बॉल आला नाहीये आणि या बॉल वरती मिळाली आहे ती एक धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर जाऊन पोहोचलाय. स्कोरबोर्ड वरती तुम्ही धावा पाहताय 5 या आकड्यावरती. आता स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय सागर म्हात्रे, सागर घरत अशी ही जोडी मैदानामध्ये. पहिल्याच बॉलवरती विकेट, अमितला बाद केलं. आकाशनं कमबॅक करायचा प्रयत्न असेल. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक प्रगतीपथावरती. 2 क्षेत्ररक्षण 30 या सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहता. या षटकातील पुढचा बॉल, फटका चांगला आहे, चालला 8 फीटच्या वरनं, क्षेत्ररक्षण पुढे सरसावला. दुसरा अटेम्प्ट मध्ये झेल जमीनला दान झालाय आणि या बॉल वरती मिळाल्या त्या 2 धावा. जीवनदान उलटे धावत होते, नक्की झेल पर्यंत पोहोचले. हाताचा पिसारा फुलवला होता, बॉल हाताला मात्र स्पर्श करून जमिनीला दान झाला. या बॉल वरती 2 सागर म्हात्रेनं खेळायला सुरुवात केली आहे आणि संघ जाऊन पोहोचलाय. तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती धावपलकावरती त्या 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक पहिलं, या षटकातील शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असेल तो आकाशचा. आणि आता स्ट्राईक एंडला तुम्ही पाहता आकाश म्हात्रे, सागर म्हात्रेला. हा बॉल खूप चांगला होता, पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. षटक क्रमांक संपलं जात आहे पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावपलकावरती तुम्ही पाहताय गावदेवी अकोली संघाची 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. थँक्स. सन्मान केला जाणार आहे. प्रथमतः मी नेवाली गाव पाणी पुरवठा समितीचे विद्यमान अध्यक्ष मोतीराम शेठ काथारांना इथे आमंत्रित करत आहेत. आपल्या शुभास्ते खऱ्या अर्थाने जनसामान्यांचे दमदार नेतृत्व पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांचं आपण इथे स्वागत करावं. या सन्माननीय अरुण शेठ भगत साहेबांचा सन्मान इथे केला जाणार आहे की खऱ्या अर्थाने सातत्याने एक शांत आणि स्वभावाचे व्यक्तिमत्व की ज्या प्रकारे नद्या संत बाबून शांतीचा संदेश देतात. खडकातून मार्ग काढून खलखलणारे झरे कठीण मार्ग काढून ध्येय कसे गाठावे हे सूचित करतात. त्याप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये पाहिलेले एक पनवेल तालुक्याला लाभलेले दमदार नेतृत्व सन्माननीय पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांचा येतोची सन्मान वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन मोतीराम शेठ काथारा आणि गौरी स्पोर्ट नेवाली यांच्या वतीने ते केला जात आहे. यानंतरचा सन्मान असणार आहे रायगड जिल्हा परिषदेचे पक्ष प्रतोद आदरणीय आमचे अमित दादा जाधव साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. मी आदरणीय वैभव शेठ काथारा सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर्स आहेत, जिम्नॅसीचे खऱ्या अर्थाने जिम्नॅसी क्षेत्रात खूप मोठं त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने एक अभ्यासू राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा ज्या नेतृत्वाने सातत्याने जोपासलेला आहे असे रायगड जिल्हा परिषदेचे भारतीय जनता पार्टीच्या अभ्यासू सदस्य आमचे मित्र अमित दादांचा सन्मान इथे केला जात आहे. यानंतरचा सन्मान असणार आहे पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आदरणीय भूपेंद्र दादा पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. मी आदरणीय विशालदादा काथारा यांना आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते भूपेंद्रदादा पाटील पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य तथा पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान सरचिटणीस आदरणीय भूपेंद्रदादा पाटील साहेब यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे करावं. त्यानंतर विठ्ठल काथारा यांना आम्ही इथे आमंत्रित करत आहोत. आपल्या शुभ हस्ते शिवकर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तथा पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय आनंददादा ढवले साहेब यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे करावं. आणि यानंतर जयेंद्र शेठ जोशी साहेबांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. प्रमोद खांडेकर यांना आमंत्रित करतो. पाणी पुरवठा समितीचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या शुभ हस्ते जुहे गावातील सुप्रसिद्ध उद्योजक जयेंद्र शेठ जोशी साहेब यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर शासकाचं सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचं स्वागत इथे करावं. आमचे खांदेकर यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. आणि त्यानंतर सह्याद्री ढाब्याचे मालक आदरणीय देवदादा खगाल साहेबांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. प्रदीप पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल. सह्याद्री ढाबा ही खूप मोठी त्यांची ओळख आहे आणि त्यांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर नेवाली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्रीपद शेठ काथारा दादा आपण या आपला येतोची सन्मान गौरी स्पोर्ट नेवाली आमच्या कमिटीच्या वतीने इथे केला जाणार आहे.
नितीन काथारा यांच्या शुभ हस्ते श्रीपशेठ यांचा यथोचित सन्मान केला जाईल. त्यानंतर परशुराम काथारा या नेटवर्क सभा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेले आहे. श्रीपद दादांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. आणि भगवान गायकवाड साहेब आकुर्ली दादा आपणही आपला सन्मान इथे केला जाणार आहे. प्रेक्षकांची दिलगिरी थोडी आम्ही व्यक्त करू. मान्यवरांचा भगवान दादा या आपण. तर भगवान दादा गायकवाड आकुर्ली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व त्यांचा यथोचित सन्मान आकाश काथारा यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आकाश शेठ काथारा अष्टविनायक ढाब्याचे मालक आहेत. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाली या स्पर्धेचे शिल्पकार. त्यांच्या शुभ हस्ते क्रिकेटला धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व भगवानदादा गायकवाड यांचा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर संपूर्ण लाईव्ह प्रसारणला नेट सेवा ज्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आलेली आहे ते परशुराम काथारा यांचा यथोचित सन्मान गौरी स्पोर्टच्या माध्यमातून केला जाईल. आकाश पाटील आकाश पाटील यांच्या शुभ हस्ते परशुराम काथारा यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. संपूर्ण आमच्या एकविरा लाईव्ह इव्हेंटसाठी खऱ्या अर्थाने नेटवर्क शबा ज्यांच्या माध्यमातून इथे खऱ्या अर्थाने सुपूर्द करण्यात आलेली आहे. एकेकाळचे नामवंत अष्टपैलू क्रिकेटर परशुराम काथारा यांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि आमदार प्रशांतदादांचं खऱ्या अर्थाने चषकाचं सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला जाईल. त्यानंतर संतोष शेठ पाटील साई रक्षा कंस्ट्रक्शन प्रदीप या पण प्रदीप आपल्या शुभास्ते संतोष शेठ पाटील. संतोष शेठ म्हटलं ना नेहमी अनेक स्पर्धेंना योगदान देतात. आर्थिकदृष्ट्या योगदान देणारे कोणतीही स्पर्धा असो या विभागामध्ये आमचे संतोष शेठ पाटील सुप्रसिद्ध उद्योजक. साई रक्षा कंस्ट्रक्शन ही खूप मोठी त्यांची ओळख आहे आणि त्यांचा यथोचित सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. आणि बघा ही स्पर्धा आपण पाहतो आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नावाचं 15व पर्व आपण पाहतो. राजेश शेठ काथारा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाली आणि या विभागाचे ते क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांचा वाढदिवस आहे 2 तारखेला आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून स्पर्धा भेटीसाठी आली. परंतु त्यांना वाढदिवसानिमित्ताने अभिष्ट चिंतन आणि आशीर्वाद पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांच्या शुभ हस्ते दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत की शिक्रिय उत्कर्षाची सर तू राजेश करीत राहावी कधी वलू न पाहता आठवण आमची स्मरावी जीवनामध्ये वाटचाल करत असताना प्रत्येक क्षेत्रात तुझ्या इच्छा आकांक्षांचा बेलू गगनाला भिडून दे. आणि मनात अरुण शेठ भगत साहेबांच्या एकच इच्छा राजेश शेठ आपणास उदंड आयुष्य लाभून दे. याच वाढदिवसानिमित्ताने मनपूर्वक खऱ्या अर्थाने आपणास शुभेच्छा. तर थोडक्यात मनोगत इथे आणि अरुण शेठ भगत साहेबांना आम्ही विनंती करतो आकाशचा आपण सन्मान करावा. या 2 शिलेदार आहेत. आमदार साहेबांवर असणारं प्रेम मोतीराम शेठ काथारा सातत्याने पाठपुरावा करण्यामध्ये अग्रेसर असतात. आकाश शेठ काथारा अष्टविनायक ढाबाचे मालक आहेत आणि त्याचबरोबर निश्चित स्वरूपात विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांच्या माध्यमातून भोजन सेवा सुद्धा खऱ्या अर्थाने पुरवली जातो या खऱ्या अर्थाने आमच्या संपूर्ण टीमसाठी. हा आणि साहेब आपण मोतीराम शेठ काथारे यांचा सन्मान करावं. पाणी पुरवठा पाण्याची खऱ्या अर्थाने बघा जल आहे तो कल आहे. पाणी पुरवठा खऱ्या अर्थाने पाण्यासाठी सातत्याने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर गर्द अंधारातून किरण आशाचा विद्युत ट्रान्सफॉर आपण पाहतो ट्रान्सफॉर्मर ते सुद्धा सातत्याने त्यांनी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचा पाठपुरावा केला ते उपलब्ध झालं. आणि पाणी पुरवठा समितीचे ते अध्यक्ष आहेत त्यांचा यथोचित सन्मान अरुण शेठ भगत साहेबांच्या शुभास्थिती केलं जाईल. प्रमोददादा खांडेकर जे उपाध्यक्ष आहेत प्रमोद आपण या आपला सन्मान इथे केलं जाईल. खास करून राजेश शेठ काथारा आकाश तुमचा या यवन जोडीचा सुद्धा खऱ्या अर्थाने गौरव करू आम्ही. प्रमोदचा सन्मान इथे केलं जाईल. खेळ स्टार असेल बघा दिलगिरी व्यक्त करू प्रेक्षकांची आणि दोन्ही संघातील समर्थकांची कारण अतिथी देवो भव मान्यवरांचा सन्मान होणं गरजेचं आहे. विठ्ठल काथारा जे खजिनदार आहेत पाणी पुरवठा समितीचे या विठ्ठलचा सन्मान इथे केला जाईल. आणि त्यानंतर या स्पर्धेला शुभेच्छा देतील तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब. सन्माननीय विठ्ठल काथारा खजिनदार आहेत पाणी पुरवठा समिती नेवाली त्यांचा यथोचित सन्मान भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांच्या शुभास्थिती केलं जात आहे. आणि मी आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. राजेश शेठ काथारा यांचं औचित्य साधून आकाश शेठ काथारा राजेश शेठ काथारा गौरी स्पोर्ट नेवाली यांच्या संकल्पनेतून आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 पर्व 15 आहे
स्पर्धेसाठी अरुण शेठ भगत साहेब आपण आलं. आपल्या शुभास्ते दैदित्यमान सोहळा उद्घाटन संपन्न झाला. आपणास आमची विनंती आहे की आपलं मनोगत व्यक्त करावं आणि मनोगत व्यक्त करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना आपण इथे शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार. आई गावदेवी प्रसन्न आणि गौरी स्पोर्ट्स क्लब नेवाली यांच्या वतीनं यांच्या नावानं आज या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. अशा आपणा सर्वांचे लाडके आमदार की त्यांनी चौथ्यांदा विजय मिळवला, त्यांच्या नावानं या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. मी आयोजकांना मनापासून धन्यवाद देईन की नेवालेवाल्यांनी त्यांच्या नावानं स्पर्धा आयोजित केल्या आणि मतं पण चांगल्या पद्धतीने दिली. कारण आम्ही किती वेगळे असलो तरी पक्षासाठी एक राहणार अशा पद्धतीचा विश्वास राजा काथारा आणि विश्वास काथारा दोघांनी पण दिला, म्हणजे सर्वांनी केला. आकाश काथारा त्याच्यात असेल, मोतीराम काथारा असतील, हे सर्व मंडळींना एकत्र घेऊन ही मंडळी काम करत आहेत. त्यामुळे या व्यासपीठावर उपस्थित असलेले जे आपल्या भागाचे पंचायत समिती सदस्य आहेत, नेते आहेत, भूपेंद्र पाटील, अमित जाधव, आनंद ढवले, राजेश काथारा, आकाश काथारा, मोतीराम काथारा आणि गावातील सर्व हे कार्यकर्ते बंधूंनो आणि समोर उपस्थित असलेल्या सर्व क्रिकेट रसिकांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो की तुम्ही एक चांगला खेळ करा आणि चांगल्या पद्धतीचा विजय, ज्याप्रमाणे आकाश काथारा आणि राजेश काथारा या मंडळींनी मेहनत करून विजय चांगला मिळवला, तसं आपणसुद्धा मेहनत केल्याशिवाय कुठलंही फळ आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळं आपली बॉलिंग, बॅटिंग, फिल्डिंग ही चांगल्या पद्धतीची करून आपण चांगला विजय मिळवा. सर्व खेळाडूंना मनापासून हार्दिक शुभेच्छा देत असताना आपला खेळ चांगला झाला पाहिजे आणि म्हणून आपण सर्वांनी या खेळाकडे चांगल्या पद्धतीनं बघून चांगला खेळ करून आपण आपलं ही स्पर्धा एवढी चांगली मोठी स्पर्धा ठेवली की 5 फ्रीज आणलेले आहेत. म्हणजे गोरगरीब जनतेचं हितसुद्धा याच्यामधून बघायला मिळतं. मोटरसायकल एकटा मुलगा चालवतो, पण इथं 5 फ्रीजमध्ये जवळजवळ 40 ते 50 माणसं या फ्रीजचा वापर करू शकतील. एक चांगली कल्पना तुमच्या डोक्यामध्ये आली आणि खरोखर चांगली ही कल्पना आहे. बाकी चषक वगैरे आहेत. आता क्रिकेट खेळाडूंच्या घरामध्ये चषक ठेवायचा कुठं, तर आता मंदिरात किंवा समाज मंदिरात ठेवायची वेळ आली, एवढे चषक जिंकतात. आणि म्हणून तुम्ही फ्रीज दिलात त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. सन्मान्य पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांनी सर्व खेळाडू आणि गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाला आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा दिलेल्या आहेत. या स्पर्धेतून सन्मान्य अरुण शेठ भगत साहेब, अमितदादा जाधव, भूपेंद्रदादा पाटील, आमचे आनंददादा ढवले, त्याचबरोबर खगल साहेब, सर्व मान्यवर आमचे संतोष शेठ पाटील स्पर्धेतून प्रस्थान होतात. पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानून बोलूया आपण समोरच्या कक्षमध्ये सौरभ पाटील यांच्याकडे. थँक्यू सुभाष महागुरु. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 18 वरती 3 धक्के लागले आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. आकाशचा चांगली गोलंदाजी, 2 बॉल शिल्लक आहेत. स्विच हिट, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं दणदण करत आठवण झाली डॉबन हॉर्डनची. बॉल सीमा पार आलाय चौकार 4.
पुणे क्रिकेट संघाचे संघनायक येथे निवृत्ती उपस्थित आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ I11 चिंचवली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी लगेच संपर्क साधायचा आहे. तीन षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा तुम्ही पाहता 22 वरती 3. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. फुलटॉस बॉलला फक्त दिशा दिली आहे. झेलची शक्यता पोसू शकले नाहीयेत. बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं सीमा रेषेच्या बाहेर. 3 तिगडा काम बिगडा. बॉल सीमा पार चौकार. तुम्ही पाहताय इन फॉर्म फलंदाज रुद्रा तुम्ही पाहताय झेल झाला असता सुधीर. प्रयत्नशील परमेश्वर असं म्हटलं जातं. बॉल सीमापार चौकार. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं अविनाशचं चौकारानं. धावा फलकावरती 26 वरती. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला आहे. तिथे फिल्डिंग देखील तेवढीच चांगली झाली आहे. या बॉलवरती धावा फक्त मिळाली आहे 1-1 ने स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती 27 धावा. मिडॉनला हा बॉल तुम्ही अडवला गेला फिल्डरच्या माध्यमातून. 27 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. चांगली तुम्ही स्पर्धा पाहता. चांगलं आयोजन. आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली आयोजित राजेश शेठ कातारा यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक 2024चा भव्य दिव्य क्रीडांगण. भव्य दिव्य ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. अल्लाह तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं करूयात मनपूर्वक सरचे स्वागत. रिव्हर्सच्या माध्यमात फटका खेळायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क जुळला नाहीये. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू हॅरीला तुम्ही पाहताय ज्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आला. रिव्हर्स ट्रान्स बदलला होता. बॉल व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. डॉट बॉल तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस होता. फुल टॉस होता. हा देखील बॉल डॉट आला. लागोपाठचा दुसरा चेंडू तुम्ही डॉट पाहताय. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती चौकार आला. मी कमबॅक करू शकतो. क्रिकेटचा सी फॉर कमबॅक सी फॉर कंट्रोल. आणि हे गोलंदाज अविनाशच्या माध्यमातून तुम्ही पाहता. फटका आडवा पार्टनर. बॉल चालला स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर आहे त्याला वेधून फाडून बॉल सीमा पार. आलाय चौकार 4. फलकावरती तुम्ही पाहता 31 या आकड्यावरती चांगलं संगीत डीजेच्या माध्यमातून ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आज देवालीच्या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही पाहता. राजेश शेठ काथारा यांचे संगीत. फ्रंट फुटला जाऊन बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेने. लॉंग ऑफचा फिल्डर प्रयत्न केले. बॉल फायनल अडवला स्टॉप केला. या बॉलवरती धावा मिळतात फक्त आणि फक्त 2 धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं जात आहे. ते मात्र 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा तुम्ही पाहता 33 वरती 3 धक्के. बॅटिंग करणाऱ्या RCC भगतवाडी टीमची. षटक आकाश तुम्ही पाहिला ज्यानं धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये P1च्या 7 विकेट त्याला मिळाली 1. त्यानंतर गोलंदाजीसाठी आला जयेश ज्यानं धावा खर्च केल्या 3. खूप चांगला इकॉनॉमिक्स राहिला ज्यानं विकेट मिळवल्या 2. त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आकाश आला. थोडा मागणा ठरला ज्यानं 12 धावा खर्च केल्या. चौथ्या षटकामध्ये अविनाशनं 11 धावा खर्च केल्या.
धावा धावफलकावरती 4 षटकांचा खेळ संपला. 33 धावा 8.25 ही सरासरी. स्लोगरचं षटक, हनामारीचं षटक. या षटकामध्ये किती धावा येतील? गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल रुद्रासाठी फुल टॉस. फक्त दिशा दिली आहे. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डरला बीट करून सीमा रेषेच्या बाहेर आलाय. पहिल्याच बॉलवरती चौकार. चेतनला पाहता गोलंदाजीसाठी या षटकातील पुढचा बॉल. खोलवर टप्प्याचा हा बॉल होता, अक्षरशः पायामध्ये. या बॉलवरती एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीये, कारण की हॅरी देखील त्याच्या बॅटमध्ये देखील तेवढीच चांगले फटकेबाजी. एक षटकार जरूर आलाय, 2 चौकार त्याच्या माध्यमातून, जो 5व्या क्रमांकावरती आलाय. 10 बॉलचा फेस करत असताना 16 वरती. रुद्रा 6 चेंडू फेस करत असताना 11 वरती. चांगली पार्टनरशिप आहे. 16 चेंडू 27 धावा या 2 खेळांच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मोठा फटका मारायचा प्रयत्न. पडल्यानंतर थोडा खाली राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. धावा धावफलकावरती, स्कोरबोर्ड वरती तुम्ही धावा पाहताय. 38 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये धावा पाहिजेत. मोठ्या फटक्यांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. हा देखील डॉट बॉल, हा देखील डॉट बॉल. उजवा पाय पुढे काढण्यात आला होता. बॅटर हरीच्या माध्यमातून मोठा फटका ऑन साइडला मारायचा प्रयत्न झालाय. हा मात्र पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट आला. या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षण पोहोचू शकले नाहीये. या बॉलवरती मिळतीये 1 न स्कोर पुढे चालला. धावा तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 39 धावा धावफलकावरती. पहिली मॅच 2 टीम मध्ये नाणेफेकी जिंकली. बॅटिंग करण्याचा निर्णय कुठे चुकीचा ठरला की काय सुधीर, कारण की धावा येत नाहीयेत अजूनपर्यंत. 5 ओव्हरची मॅच, 50+ धावा हव्या होत्या. अजून 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. किती धावा येतील या बॉलवरती? रुद्रा सज्ज झाला. हा देखील बॉल खूप चांगला. पडल्यानंतर यशस्वी षटकाची सांगता. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर कमबॅकिंग षटक पाहिलं तुम्ही गोलंदाज करत असताना चेतनचं. आणि पहिल्या डावाचा खेळ संपत असताना नाणेफेकी जिंकली होती RCC भगतवाडी टीमनं. आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि बॅटिंग करताना धावा धावफलकावरती तुम्ही पाहिल्या गेल्यात 39. आणि आता 40 धावेचा लक्ष्य पार करायचा उत्तरार्धामध्ये गावदेवी अकोर्ली टीमला. तर सन्माननीय भगतवाडी गावातील सुप्रसिद्ध उद्योगपती, सुप्रसिद्ध उद्योजक प्रकाश शेठ भगत साहेबांचं आगमन इथे झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. यावं आपण व्यासपीठावर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो सन्माननीय जुही गावातील सुप्रसिद्ध उद्योजक हरचंद्र शेठ जोशी साहेबांचं आगमन झालेलं आहे. आकुर्ली गावचे उद्योजक आदरणीय आहे सदाशेठ पाटील, त्याचबरोबर जयेंद्र शेठ पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आकुर्ली या मान्यवरांचं आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेकरता आगमन झालेलं आहे. आपणा सर्वांना राजेश शेठ काथारा, आकाश शेठ काथारा आणि गौरी स्पोर्ट नेवाली यांच्या वतीने आमची विनंती आहे की आपण आमच्या अतिथी मंचवर यावं. आपलं स्वागत आहे. नाणेफेक सुद्धा इथे मान्यवरांच्या शुभास्ते केली जाणार आहे. आपण पाहतो खऱ्या अर्थाने शिवांश 11 निवृत्ती भोईर यांचा संघ टेंबोडे, प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ I11 चिंचवली. संजू या आपण नाणेफेक इथे मान्यवरांच्या शुभास्ते केलं जाईल. संजूला पाहतो तर एका बाजूला शिवांश 11 टेंबोडे जे पोलीस यंत्रणेमध्ये खऱ्या अर्थाने कार्यरत आहेत. आमचे मित्र निवृत्ती भोईर स्वागत आहे दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांचं.
सन्माननीय क्रिकेटला धर्म म्हणणारे अकुर्ली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सदाशेठ पाटील साहेबांचं आगमन इथे झालेलं आहे. त्यांच्या समवेत खऱ्या अर्थाने एक दिलदार दानशूर व्यक्तिमत्व या स्पर्धेकरता प्रथम पारितोषिक कॅश प्राइज 1,00,000 रुपये ज्यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेला प्राप्त झालेलं आहे ते भगतवाडी गावातील सुप्रसिद्ध उद्योगपती सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय श्री प्रकाश शेठ भगत साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्या समवेत लागोपाठ 4 टर्म ज्यांना अकुर्ली ग्रामपंचायतीचं सदस्य होण्याचं भाग्य लाभलं ते जयेंद्र शेठ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. जुहे गावातील सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय हरिचंद्र शेठ जोशी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं आम्ही स्वागत करत आहोत. प्रथमतः इथे नाणेफे केली जाणार आहे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 1,00,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे. ते भगतवाडी गावातील सुप्रसिद्ध उद्योजक आणि सातत्याने गोरगरिबांना मदत कार्य करणारे आमचे प्रकाश शेठ भगत साहेबांना आम्ही आमंत्रित करतो. प्रकाश शेठ या पण आपल्या शुभास्ती ते नाणेफे केली जाणार आहे. प्रकाश शेठ भगत साहेब यांना आमंत्रित केले जात आहे. मित्रांनो, प्रकाश शेठ भगत साहेबांचा वाढदिवस किती जल्लोषमध्ये साजरा केला जातो आणि त्यांची तुम्हाला खऱ्या अर्थाने ओळख सांगतो. गणपती उत्सव दिवाळी उत्सवामध्ये अनेक मित्रांना खऱ्या अर्थाने आर्थिक मदत त्यांच्या माध्यमातून केली जाते. प्रकाश शेठ भगत साहेबांच्या शुभास्ते नाणेफे केली जात आहे. बघूया नाणेफेकीसाठी प्रकाश शेठ भगत साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न झाली. नाणेफेकीचा कौल इथे I11 चिंचवली क्रिकेट संघाच्या बाजूने दोन्ही क्रिकेट संघाला प्रकाश शेठ भगत साहेबांच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. संजू, नाणेफेक आपण जिंकलेली आहे. प्रथमदर्शी निर्णय कोणता स्वीकारणार आहात आपण? गोलंदाजी करण्याचा निर्णय आपण स्वीकारलेला आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ पाहतो खऱ्या अर्थाने निवृत्तीपूर्वी यांचा टेंबोडे क्रिकेट संघ शिवांश 11 सामना 5 षटकांचा असणार आहे. 5 षटकामध्ये त्या संघाला कितपत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? एकंदरीत राजेश शेठ काथारा आणि एक नवीन आकाश शेठ काथारा एक वेगळी संकल्पना घेऊन स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी प्राप्त झाली. घटक होण्याचं भाग्य लाभलं. आयोजन कसं वाटलं? या आयोजनाबद्दल आपण 5 फ्रीज पाहतो. ही जी संकल्पना आहे या संकल्पनेबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? आयोजन खूप चांगलं आहे आणि आम्हाला दरवर्षी इथं खेळायची संधी भेटते त्यासाठी आज राजेश दादाचं धन्यवाद. थँक्यू सो मच. तर निवृत्तीपूर्वी सर खऱ्या अर्थाने पाहतो पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब उद्घाटन सोहळ्याकरता उपस्थित होते. अनेक स्पर्धेमध्ये आपण 2 व्हीलर्स बाईक पाहतो परंतु अरुण शेठ भगत साहेबांनी या फ्रीजबद्दल राजेश शेठ काथार असतील आकाश असतील आमच्या गौरी स्पोर्टचं कौतुक केलं की कमीत कमी अनेकांना गरजूंना खऱ्या अर्थाने एका परिवाराला 50 सदस्यांना खऱ्या अर्थाने या फ्रीजचा कमीत कमी वापर करता येईल. ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली? हे बघा, प्रत्येक ठिकाणी मॅचेस होत असतात पण ही संकल्पना मी पहिल्यांदाच पाहिली आहे. कारण बाकी ठिकाणी टुर्नामेंटमध्ये एखादा फ्रीज असतो पण या ठिकाणी पहिल्यांदाच मला वाटतं 5 चषक आहेत. 5 चषकला 5 फ्रीज ठेवलेत. ही एक मोठी गोष्ट आहे. 5 षटकांचा सामना असेल. नाणेफेक गमावलेली आपण. प्रथमतः आपल्याला फलंदाजी करायची आहे. 5 षटकामध्ये किती धावांचं आव्हान उभं करण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 5 षटकामध्ये नक्कीच आम्ही 60-65 धावांचं लक्ष्य ठेवणार आहोत. थँक्यू सो मच. नाणेफेक संपन्न झाली. प्रकाश शेठ भगत साहेबांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल I11 चिंचवली क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनीय क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी शिवांश 11 टेंबोडे क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. तत्पूर्वी पहिला आपण सत्राचा आवाज ऐकला आमचे मित्र सौरभ पाटील दैसर यांचा. आता दुसऱ्या सत्रासाठी वळणार आहोत रायगड जिल्ह्यातील रॉकस्टार क्रिकेट समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी यांच्याकडे. धन्यवाद महागुरु. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. और पहली गेंद के ऊपर क्या दमदार हिट नितिन धरनेकर के बल्ले से पहला बम का गोला चरण. संगीत आपण ऐकताय. ज्या शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला त्यातील शिव आणि ज्या रायगडावरती महाराजांचा मृत्यू झाला त्यातील राय हे सुमधुर संगम म्हणजे छत्रपती शिवराय. आणि जणू काही शिवरायांचं संगीत ऐकल्यानंतर एक ऊर्जा आपल्यामध्ये येते आणि तशीच ऊर्जा घेऊन शिवरायांचा आशीर्वाद घेऊन मैदानावरती हे दोन्ही संघ उतरलेत आणि टिट फॉर टॅट हमला तुम्ही पाहताय. सेकंड इनिंग्समध्ये नितीन धरनेकर कैलासवासी
उपसरपंच सत्यवान धरणेकर साहेब यांचे सुपुत्र आहेत मित्रांनो. आज नाही आहेत आपल्यामध्ये सत्यवान धरणेकर साहेब, परंतु त्यांच्या आठवणींना सातत्याने उजाला दिला जातो आणि त्यांचे सुपुत्र आज या मैदानावरती दमदार कामगिरी करत असताना गेंदबाज फिर से एक बार तैयार होंगे. इस बार ऑन साइड में मोड़ दिया है, क्या बहुत बड़ी, और ये मिलेगा 6 के बाद नितिन धरणेकर के बल्ले से शानदार एक 4 रन. तो बिल्कुल यहां पर आप देख सकते हैं दमदार शुरुआत. टारगेट है टोटल मेरे ख्याल से 40 रनों का, यानी कि पहली 2 गेंदों के ऊपर 10 रन बने और हमेशा हर साल यानी कि 15 साल इस टूर्नामेंट को हो चुके हैं. गौरी स्पोर्ट्स नेवाली गावदेवी प्रसन्न और इस टूर्नामेंट की हमारी A1 जोड़ी राजेश शेठ कातारा हैट्रिक ग्राम पंचायत सदस्य और आकाश शेठ कातारा ग्राम पंचायत सदस्य नेवाली अष्टविनायक ढाबा के ओनर और गौरी स्पोर्ट्स नेवाली के द्वारा यह शानदार आयोजन. और चलिए इस बार अच्छी गेंद थी, बिल्कुल यहां पर कवर्स के ऊपर से मारने का प्रयास किया था. डॉट बॉल की समाप्ति. देखिए सुबह के सत्र का पहला मुकाबला आपने देखा कि जैसे लग रहा था कि कम से कम 50-60 के भीतर भगतवाड़ी टीम जाएगी और पिछले साल भगतवाड़ी टीम ने इस टूर्नामेंट में एक ट्रॉफी अपने घर पर लेकर गई थी. बहुत अच्छा प्रदर्शन दिखाया था भगतवाड़ी टीम ने, लेकिन उसी भगतवाड़ी के खिलाफ थोड़ा सा दबाव. हाफ ट्रैकर की बॉल ऑन साइड में मोड़ दिया है. मिड विकेट में खिलाड़ी तैनात है. इस बार कोई गलती नहीं, 1 रन मिलेगा और इसी 1 रनों की मदद से स्कोर मात्र पहुंचा है टोटल 11 रनों के ऊपर. स्वप्निल देख सकते हैं ये भी बेहतरीन खिलाड़ी है. पिछले साल रायगढ़ प्रीमियर लीग में आपने इन्हें खेलते हुए देखा. आज आपने साई रक्षा गावदेवी अकुर्ली गांव की तरफ से खेल रहे हैं और यकीनन उम्मीद होती है किसी खिलाड़ी के ऊपर जब आप अच्छा प्रदर्शन करते हो. गेंदबाज तैयार होंगे सागर और बाहरी किनारा लगा और सीधा गेंद विकेट कीपर के पीछे फील्डर मौजूद और इसी के साथ साई रक्षा ट्रांसपोर्ट्स गावदेवी अकुर्ली टीम को पहला करारा झटका. बल्लेबाज स्वप्निल बैक टू द पवेलियन. संगीत आपण ऐकलत मित्रांनो, ज्यांनी विजयाचा चौकार महागुरु खऱ्या अर्थानं साकारला ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके हॅट्रिक आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांचं हे संगीत आपण या ठिकाणी ऐकलत. महागुरु भरपूर तर्कवितर्क लावले गेले होते, परंतु तर्क वितरताना करताना असे भरपूर आपण पाहतो, परंतु त्या सर्व तर्कवितरांना उत्तर देणारा एकच आवाज म्हणजेच आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांचं हे संगीत. आणि सातत्याने गेली 15 वर्ष ही स्पर्धा आपण पाहतो आणि सातत्याने आमदार चषक म्हणून गौरी स्पोर्ट्स नेवाली यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. अभिजीत गायकवाड़ नए बल्लेबाज यहाँ पर आते हुए, लेफ्टी बल्लेबाज है, बहुत सारा क्रिकेट का अनुभव है इनके पास, बहुत सारा क्रिकेट. संतोष पाटिल इन टीम के स्पॉन्सर, उनके साथ कई मर्तबा ये खिलाड़ी भी खेल चुके हैं. और इसी के साथ ओवर नंबर पहला समाप्त और पहले ओवर की समाप्ति के बाद साई रक्षा ट्रांसपोर्ट्स गावदेवी अकुर्ली टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 11 रन. महागुरु आपण विचार केलात व्यासपीठावरती मान्यवर पाहतो जे नेहमीच अकुर्ली क्रिकेट संघासाठी द बॉस बनून राहिलेत आणि त्यांचे युवा खेळाडू असू द्या किंवा नेहमीच कुठलाही कार्य असू द्या, नेहमीच त्यांची चर्चा आपण सातत्याने पाहतो. असे विद्यमान सरपंच सचिन शेठ यांना आपण नेहमीच सातत्याने पाहिलाय. परंतु आपण व्यासपीठावर जर पाहिलात जे आपण गौरी पाहतो मित्रांनो की गौरीचे आजोबा म्हणजे आमचे राजेश शेठ कातारे यांचे सासरे बुवा नेहमीच या स्पर्धेसाठी दरवर्षी आम्हाला भरभरून योगदान देत असतात आणि प्रत्येक वर्षी त्यांची उपस्थिती आम्ही पाहतो. असे अकुर्लीचे सुप्रसिद्ध उद्योजक सदानंद शेठ पाटील साहेब यांना पाहतो आणि सातत्याने म्हणजे ज्यांचा बोलबाला राहिलाय ते गेली 4 टर्म आणि आता 5वा टर्म म्हणून 25 वर्ष ज्यांना विद्यमान ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपण पाहतो ते जयेंद्रभाई पाटील यांना आपण पाहताय. आणि सातत्याने या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून 1 लाख आम्हाला अधिक कॅश प्राइज कार्याने देण्यात येत आहे ते सुप्रसिद्ध उद्योजक प्रकाश भगत साहेब यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. जुई गावचे सुप्रसिद्ध उद्योजक हरिचंद्र जोशी साहेब आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत. आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण खऱ्या अर्थानं देवीदास खकाल साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ड्रॉ पाहिलेत त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. भगवान शेठ गायकवाड असतील, आमचे संतोष शेठ असतील परममित्र जे नेहमीच अकुर्ली क्रिकेट संघासाठी दमदार योगदान देणारे, सर्वांचं स्वागत असेल. विजय ठाकूर असतील, स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकाचे आयोजक त्यांचंही सहर्ष स्वागत करतो. परंतु आज जयेंद्र शेठ यांचे परममित्र आज आपल्यामध्ये नाही आहेत, सत्यवान शेठ धरणेकर
परंतु नेहमीच त्यांच्या आशीर्वादानं हा संघ देखील दमदार योगदान देत असतो। चलिए इस बार मौका मिलेगा शायद, गेंद जाती हुई सीमा रेखा की तरफ, जी हाँ ये चौका। शानदार संगीत आपने राजेश शेठ कातारा इनका सुना, और छोटी बॉल थी, यहाँ पर टैप करने का प्रयास, खिलाड़ी जरूर पहुंचे थे वहां पर गणेश, लेकिन गेंद को उठाए फील्ड करे तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था बल्लेबाज नितिन धरनेकर इनके पास, और इसी 1 रनों की मदद से स्कोर मात्र पहुंचा है 16 रनों के ऊपर। अभी भी जीतने के लिए 24 रनों की जरूरत है। पिछले साल साई रक्षा ट्रांसपोर्ट गावदेवी अकोले टीम पहले मुकाबले में बाहर हुई थी, केवल 18 गेंदों में उन्हें 17 रनों की जरूरत थी, और वहां से पूरी तरीके से ये टीम परास्त हुई थी, लेकिन उसकी नुकसान भरपाई हर साल वो गलती नहीं करेंगे, नई उम्मीद लेकर वो खेल रहे, और उन्होंने भी सोचा कि हमें जाना है। जो राजेश शेठ कातारा और आकाश शेठ कातारा इनकी ये टूर्नामेंट है, और इस टूर्नामेंट में हमेशा दमदार योगदान देना आहे। आणि राजेश शेठ म्हटल्यानंतर आकुर्ली गावचे जावई बापू, आणि जावई बापू म्हटल्यानंतर अवघड जागेचं दुखणं, म्हणजे असं म्हटलं जातं। आणि आमचे दमदार या स्पर्धेचे आयोजक राजेश शेठ कातारा यांच्या सासुरवाडीतील हा संघ लॉफ्टेड हिट लॉन्ग ऑफ के ऊपर से बड़ा धमाका, बैट्समैन अभिजीत के बल्ले से 6 रन। तो बिल्कुल यहां पर शानदार छक्का मिलता हुआ 6 रनों की मदद से, हालांकि स्कोर बढ़ता हुआ 22 रन। और इस बार भी बड़ा धमाका, इस बार भी लगा था जरूर, लेकिन शायद वहां पर बेहतरीन फील्डिंग हुई है, कुछ ऐसा ही नजर आ रहा है। कमाल के एफर्ट थे, ये अंपायर को थोड़ा सा डाउट है, वो जरूर चेक कर रहे हैं। माजी ग्राम पंचायत सदस्य मेघनाथ भाई मस्कर ये भी मैच का आनंद लेते हुए उनका भी स्वागत करेंगे। चलिए वहां पर अंपायर को डाउट है, वो क्लियर करना चाहते हैं, और सेफ है शायद, यहां पर कुछ इशारा करते हुए। रिप्ले के ऊपर आपको जरूर दिखाया जा रहा है एक्विरा इवेंट लाइव इनके माध्यम से, जहां पर ये जबरदस्त छलांग लगाई थी। ये अंपायर जरूर चेक करेंगे, अगर उनको डाउट लगता है तो वो जरूर चेक करेंगे। तो चलिए यहाँ पर थर्ड अंपायर चेक करे, बाउंड्री के लिए रिव्यू चेक किया जा रहा है। यहाँ पर थोड़ा सा डाउटफुल नजर आ रहा है, कहीं ना कहीं जो पाव था उनको बाउंड्री लाइन की जो रेखा वहां पर टच हुआ है नहीं, बहुत बड़ी छलांग लगाई थी वहां पर, अग्नि परीक्षा थी खिलाड़ी की, बार बार आपको रिप्ले में दिखाया जा रहा है, और ये जो निर्णय है वो तुरंत आपके पास जरूर पहुंचाया जाएगा। एफर्ट लाजवाब था खिलाड़ी का, वहां पर रन रोकने इस समय बहुत जरूरी है, क्योंकि लगातार बड़े शॉट साई रक्षा ट्रांसपोर्ट गावदेवी अकुर्ली टीम के बल्लेबाजों के बल्ले से इस मर्तबा निकल रहे हैं। तो चलिए थर्ड अंपायर का निर्णय वहां पर आएगा, इट्स सेफ, वहां पर केवल 1 ही रन मिलेगा। बढ़िया फील्डिंग पसंद आई हो तो जोरदार ताली हो जाए इस खिलाड़ी के लिए दोस्तों, एफर्ट लाजवाब था वहां पर, और इस बार जड़ में डालने का प्रयास खिलाड़ी है वहां पर, मिड विकेट में उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक बिल्कुल 1 रन लेने का पर्याप्त समय था, और इसे 1 रनों के साथ साई रक्षा ट्रांसपोर्ट गावदेवी अकुर्ली टीम धीरे धीरे अब मजबूत स्थिति में नजर आती हुई। 24 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, जीतने के लिए मात्र केवल 16 रनों की जरूरत है। 7 गेंदों में 13 नितिन धरनेकर और अभिजीत गायकवाड़ खेल रहे, टोटल 3 गेंदों के सामना करने के बाद 7 रनों के ऊपर, यानी कि 2 खिलाड़ियों के बीच में ये बढ़िया पार्टनरशिप नजर आती हुई। चलिए इसी के साथ डॉट बॉल की समाप्ति, ओवर नंबर दूसरा समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद साई रक्षा ट्रांसपोर्ट गावदेवी अकुर्ली टीम का स्कोर है 24, अब 18 गेंदों में चाहिए 16 रनों की जरूरत।
गौरी स्पोर्ट क्रिकेट संघ नेवाली यांचं निमंत्रण स्वीकारून आमदार चषक आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 पर्व 15 करता व्यासपीठावर पाहतो. खऱ्या अर्थाने जुई गावचे सुप्रसिद्ध उद्योजक हरिचंद्र शेठ जोशी साहेब, भगतवाडी गावातील सुप्रसिद्ध उद्योजक प्रकाश शेठ भगत साहेब, आकुर्ली गावचे उद्योजक आदरणीय श्री सदाशेठ पाटील साहेब, त्याचबरोबर आकुर्ली ग्रामपंचायतीमध्ये लागोपाठ ज्यांना 5व्यांदा ग्रामपंचायत सदस्य होण्याचं भाग्य लाभलं ते जयेंद्र शेठ पाटील साहेब क्रिकेटचा आनंद घेतात. सह्याद्री धाब्याचे मालक आमचे खगाल साहेब आहेत. त्याचबरोबर आदरणीय भगवानदादा गायकावाड. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करतो. ओ टू रॉकस्टार प्रवीण गायकर. 3 ओवर में चाहिए 16 रनों की जरूरत। यहाँ पर मजबूत स्थिति नजर आती हुई अभी तक अकुली टीम की ओर से। ओ छोटी बॉल थी, शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर के सामने से गेंद को निकाला। वहां पर फील्डर है मौजूद, डीप में उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसी 1 रनों की मदद से धीरे धीरे लक्ष्य जो है वो उसे हासिल करती हुई साई रक्षा ट्रांसपोर्ट्स गांवदेवी अकुरी टीम पिछले साल की विनर टीम यानी कि जो एक ट्रॉफी अपने घर पर लेकर गई थी वो आरसीसी भगतवाड़ी टीम इस समय तो खतरे में है, लेकिन इस खतरे से अगर बाहर निकालना है तो उनके गेंदबाजों को यहाँ पर अपने गेंदबाजी का प्रदर्शन बेहतरीन दिखाना पड़ेगा, क्योंकि यहाँ पर जब भी आप हार के कगार पर होते हो ना तो जो भी आपके अंदर डर है वो निकालिए और निडर होकर हमेशा मैदान के अंदर खेलिए। यही आरसीसी भगतवाड़ी टीम को करना पड़ेगा, अन्यथा ये जो 2 बल्लेबाज है अगर एक बार जम जाएंगे तो मैच को पूरी तरीके से अंजाम दे पाएंगे। चलिए इस बार अपील हुई है, मिडल स्टंप पर पाए गए और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट और इसी के साथ ये दूसरा करारा झटका। अभिजीत जिस बल्लेबाज ने अपने पारी की शुरुआत 6 रनों से की थी वही बल्लेबाज मात्र लौटे मैदान से बाहर और धीरे धीरे इस मुकाबले में जो दूर जा रही थी वो बनाने का प्रयास करती हुई आरसीसी 11 भगतवाड़ी टीम। आरसीसी की बात करेंगे यानी कि रुपेश स्वर्गीय रुपेश 11 भगतवाड़ी ये टीम देख सकते हैं दोस्तों, जिनके यादों को ताज़ा करने के लिए अभी भी उनके नाम से ये टीम हमेशा खेलती रहती है। एक बढ़िया क्रिकेटर रह चुके हैं और हमेशा इस टीम के लिए उनका दमदार योगदान हमने देखा। उनके नाम से ये आरसीसी भगतवाड़ी टीम खेल रही है। गणेश बेहतरीन गेंदबाज है दोस्तों। इसी साल बुंचेत के मैदान के ऊपर जब स्वराज्य ट्रॉफी का आयोजन किया गया था विकी शेठ फड़के उनके द्वारा, तब उस टूर्नामेंट में क्या उम्दा प्रदर्शन दिखाया था छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट क्लब मेरे टीम के खिलाफ आरसीसी भगतवाड़ी टीम ने। अंतिम 6 गेंदों में 5 बचाए थे। ये क्रिकेट है दोस्तों, यहाँ पर बाजियां पलटने में देर नहीं लगती, लेकिन मोस्ट एक्सपीरियंस प्लेयर ऑफ द गांवदेवी साई रक्षा ट्रांसपोर्ट अकुली टीम की तरफ से विनोद पाटिल तैयार। तो आते ही हल्के हाथों से खेलने का प्रयास किया था, 1 रन लेने का प्रयास, डायरेक्ट हिट होता तो ये मामला करीबी बन सकता था, लेकिन किस्मत को मंजूर नहीं था और मैं कहूंगा बाल बाल वहां पर बचे खिलाड़ी, अन्यथा लौटना पड़ सकता था और ये सुरक्षित रहे खिलाड़ी। तब तक 1 रन पूरा, 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 26 रन। अब 15 गेंदों में चाहिए जीतने के लिए 14 रनों की जरूरत। आमदार ट्रॉफी 2024 15वां साल है इस टूर्नामेंट का गौरी स्पोर्ट्स नेवाली इनके द्वारा और लगातार 4 टर्म यह आमदार ट्रॉफी का आयोजन। इस वक्त राजेश शेठ कातारा एंड आकाश शेठ कातारा इनके ओर से फुल टॉस बॉल सीधा डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से, ये कमेंट्री बॉक्स के ऊपर से सीधा 6 रन। कम से कम 100 किलो के आसपास और ये खिलाड़ी बिल्कुल उनके बॉडी लैंग्वेज की तरह दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन। स्लोवर 1 करने का प्रयास गैप में खेला जरूर है, फील्डर नहीं पहुंच पाएंगे, थे जरूर लेकिन टप्पे के इंतजार में रहे और ये मिलेगी बाउंड्री 4 रन। बल्लेबाज यहां पर नितिन धरनेकर के द्वारा नजर आती हुई, केवल 4 रनों की जरूरत है साई रक्षा गांवदेवी अकुर्ली टीम को।
पिछले साल के नुकसान भरपाई अब इस साल नहीं छोड़ी उन्होंने, और लगभग देखा जाएगा तो केवल तीसरा ही ओवर प्रगति पथ पर है और यह मुकाबला पूरी तरीके से यहां पर अपने जीत के कगार पर नजर आती हुई। बॉलर फिर से एक बार तैयार होते हुए, तो चलिए इस बार अच्छी गेंद थी। इसी के साथ तीसरे ओवर की समाप्ति। 3 ओवर की समाप्ति के बाद साई रक्षा ट्रांसपोर्ट्स गावदेवी अकुर्ली टीम का स्कोर है 36। ड्रिंक जाएगा मैदान के अंदर। दोनों भाई 12 खिलाड़ियों से गुजारिश करते हैं कि पानी लेकर जाइए, तब तक ड्रिंक से मैदान में सुनते हैं महागुरु आमदार चषक 2024 में डीजे नितिन की एक धमाकेदार संगीत। च्या स्वरूपात नितीन आपण इथे पाहतो. प्रवीण, जर आपण 2 संघांचा विचार केला, साई रक्षा म्हटलं तर अकुर्ली गावचे एक युवा उद्योजक संतोष शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ, आणि RCC भगतवाडी क्रिकेट संघ म्हटला तर भगतवाडी गावातील नव्हे, आज सध्या पनवेल तालुक्यामध्ये एक सुप्रसिद्ध उद्योजक म्हणून ज्यांचा आदराने उल्लेख केला जातो आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाकरिता या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून 1 लाख रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलेले आहे ते आदरणीय प्रकाश शेठ भगत साहेब यांच्या गावातील संघ. मग आमचे जयेंद्रदादा पाटील असतील, सदाशेठ असतील, खऱ्या अर्थाने त्यांच्या गावातील अकुर्ली क्रिकेट संघ पाहतो, आणि हे सर्व शिलेदार आहेत ना एकमेकांचे जिवलग मित्र आहेत. ओ टू रॉकस्टार प्रवीण. येस, नक्कीच आपण महागुरु पाहू शकाल. फक्त एकच कमी वाटते की आज आपल्यामध्ये उपसरपंच सत्यवान धरणेकर साहेब नाही येत, नाही तर तेही आज या व्यासपीठावर या स्पर्धेचा दमदार आनंद घेत असते, परंतु आपण त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि श्रद्धांजली देखील त्यांना या स्पर्धेच्या वतीने देऊया. तो शॉर्ट पिच लाइन की बॉल थी, अंपायर की तरफ देखा था विनोद ने. बघा यातून जो संघ विजेता होईल त्या संघाने कुठेही जाऊ नका, लगेचच विनर्स वर्सेस विनर्स मॅच होईल आणि एक संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय केला जाईल, याची आपण नोंद घ्यावी. गेंदबाज तैयार अमर, बहुत सारा अनुभव है इनके पास, अमित केनी के पास, और चले इस बार भी डॉट बॉल की समाप्ति. विनोद पाटिल जैसे दिग्गज बल्लेबाज को शांत रखा, यानी कि दोनों भी अनुभवी खिलाड़ी और दोनों के पास कई सारा तजुर्बा है, एक दूसरे के सामने कई मर्तबा खेल भी चुके हैं, लेकिन इस वक्त थोड़ा सा पगड़ा भारी नजर आता हुआ साई रक्षा ट्रांसपोर्ट्स गावदेवी अकुर्ली टीम का. डीप लॉन्ग ऑफ में फील्डर मौजूद है, जानते हैं वहां पर विनोद कि जिस तरीके से एक एक रन लेकर इस मैच को पूरी तरीके से हासिल करना है, ताकि बड़ा शॉट खेलने के चक्कर में आउट होकर मैदान से बाहर भी लौट सकते हैं और खतरा आ सकता है टीम के ऊपर. उसके बदौलत उन्होंने सोचा कि नितिन धरणेकर थोड़ा सा फॉर्म में, क्यों उन्हें एक निकाल कर दी जाए, तो ये निकाला है उन्होंने, और ये एक निकाल कर बेहतरीन अपने रन को यहाँ पर स्ट्राइक रोटेट कर दिया. और चलिए इस बार टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही. अभी भी जीत की बात करेंगे, 3 रनों की जरूरत है, हल्के में नहीं लेना चाहिए यहाँ पर साई रक्षा ट्रांसपोर्ट्स गावदेवी अकुर्ली टीम को. हालांकि गेंदें 8 बची है, 3 रनों की अभी भी जरूरत है. इस बार क्रॉस बैटेड खेलने का प्रयास, एक ही रन वहां पर मिलेगा, एक से ज्यादा मात्र कुछ नहीं है, एक ही खाएगा तो फर्क गिरेगा नहीं, और इसे 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है 38. जीतने के लिए केवल 2 रनों की जरूरत 7 गेंदों में. एक आध गेंद यहाँ पर डॉट आएगी तो अंतिम 6 गेंदों में 2 रहेंगे, लेकिन इसके बाद I11 चिंचोली टीम खेलेगी शिवांश 11 टेम्बोड़े के खिलाफ. और चलिए इस अंतिम गेंद के ऊपर विकेट मिला है, क्या मैच बचाने का प्रयास कर रही है भगतवाड़ी टीम. अब 6 गेंदों में चाहिए 2 रनों की जरूरत. सँडी पालकर इशारा करतायत की मंकड विकेट डायरेक्ट आउट दिला जाईल. या सँडी पालकर, बघा तुम्ही जेव्हा आपण आपल्या भाषेमध्ये लिंबू आउट म्हणतो त्यासाठी वॉर्निंग दिली जाणार नाही, पंच या ठिकाणी आम्हाला दर्शवतात. सँडी पालकर, डायरेक्ट आउट दिला जाईल याची आपण नोंद घ्या. तर सन्माननीय राहुल कातारा साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. पिछले 3 टूर्नामेंट में I11 चिंचोली टीम को काफी बुरी हार मिली है, और उसके बदौलत अब कप्तान कैलाश टुकरे इन एक्शन में आपको नजर आएंगे, क्योंकि होता है कभी सीनियर खिलाड़ी अगर टीम में मौजूद रहता है तो उस टीम का जज्बा, आज बॉडी लैंग्वेज खूब अच्छा नजर आ रहा है I11 चिंचोली टीम का.
काफी चुस्त नजर आते हुए, लेकिन बोलना नहीं चाहिए उनके सामने भी निवृत्ति और राहुल की उनकी सेना होगी, जहां पर शिवांश 11 टेम्बोडे टीम इनके खिलाफ अपना प्रदर्शन देने के लिए तैयार है। बॉलिंग मार्ग पर गेंदबाज रुद्र भगत। चलिए फील्डिंग की सजावट तुरंत कीजिए। 2 टीमें आज सुपर 8 में क्वालिफाई की जाएगी। इसमें से जो जीतेगा वो कहीं नहीं जाना, रुकना है। इसके बाद जो मैच होगा चिंचोली और टेम्बोडे, उसमें से जो जीतेगा वो तुरंत आपके खिलाफ खेलेंगे। अंपायर वार्न कीजिए, बिल्कुल 20 मिनट में 5 ओवर समाप्त होना बहुत जरूरी है। 25 मिनट में 2 रनों की जरूरत। अगर लगता है अंपायर आपको समय लिया है तो एक खिलाड़ी तुरंत आप अंदर ले सकते हैं 30 यार्ड सर्कल में। बैट्समैन तैयार है स्ट्राइक एंड पर। नितिन, ओ ये गलत गेंद है, नो बॉल का करार। बीमर के तौर पर यह तोहफा दिया है साई रक्षा ट्रांसपोर्ट्स गावदेवी अकुर्ली टीम को। स्कोर इस लेवल मात्र केवल 1 रनों की जरूरत, यानी कि फ्री हिट की गेंद। यदि आप रन आउट होते तो फिर आपको आउट दिया जाएगा, अन्यथा आप सेफ रहोगे। और लगभग ऐसा लग रहा है कि यह मुकाबला साई रक्षा ट्रांसपोर्ट्स गावदेवी अकुर्ली टीम के खेमे में पूरी तरीके से आ चुका है। और इसी के साथ यह पहली जीत साई रक्षा ट्रांसपोर्ट्स गावदेवी अकुर्ली टीम। अभिनंदन। थँक्स रॉकस्टार प्रवीण। अतिशय खऱ्या अर्थाने दमदार लढत। आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसाची पहिली लढत। एका बाजूला RCC भगतवाडी विपक्ष साई रक्षा 11 अकुर्ली क्रिकेट संघाच्या दरम्यान लढत झाली आणि या लढतीमध्ये अकोली क्रिकेट संघाने विजय संपादित केले, त्यांचं अभिनंदन। भगतवाडी क्रिकेट संघाने आमदार चषकामध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो। तत्पूर्वी मान्यवरांचा आपण इथे सन्मान करणार आहोत। रॉकस्टार सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच जयेश भोपी गोलंदाज, ज्याने गोलंदाजी करत असताना एका ओव्हरमध्ये फक्त 3च धावा दिल्या, 2 गडी बाद केले पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये। तो जयेश भोपी ठरला या सामन्याचा सामनावीर। आणि विनोद, नितीन कुठेही जाऊ नका, याच्यानंतर लगेच आपली मॅच स्वप्नील ही नोंद घ्या। जयेश अभिनंदन। जयेश आपण लगेचच आमच्या अतिथी मंचावर यावा। मान्यवरांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे। आदरणीय हरचंद्र शेठ जोशी, सुप्रसिद्ध